महाराष्ट्रामध्ये दुपारी पाहिला असेल की कशा प्रकारे पत्रकार परिषद झाली रिपब्लिकन सेना माननीय सरसेनानी आणि आनंदराज आंबेडकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि एक महाराष्ट्राला खूप चांगले नेते मिळालेले आहेत रिपब्लिकन सेनेमध्ये जे पॅन्थरचे दलित पॅन्थरचे अध्यक्ष असताना सुद्धा त्यांनी पॅन्थर ही संघटना आपल्या रिपब्लिकन सेनेशी त्यांनी कोलॅब केलेले आहे आणि महाराष्ट्रामध्ये एक वेगळं चित्र दिसणार आहे। तुम्ही तर पाहिलं असेल आनंदराज आंबेडकर साहेबांनी स्वतःच्या स्वार्थासाठी नव्हे तर कार्यकर्ता हा मुख्य प्रवाहामध्ये यावा, तो राजनीतिक प्रवाहामध्ये यावा याकरता आनंदराज साहेबांनी शिवसेना एकनाथ शिंदे साहेब यांच्यासोबत जी हे केली युती केली आहे ती युती फक्त आपल्या प्रत्येक व्यक्तीने मुख्य प्रवाहामध्ये येऊ नेता बनला पाहिजे त्यासाठी। तर यासाठी एक आनंदाचा क्षण आहे। आज तुम्ही दुपारी लाईव्ह पाहिलं आणि आता आपल्या सोबत आहेत रामभाऊ तायडे जे ठाण्यामध्ये एक मोठी आवाज आहे आणि लोकांच्या कल्याण करण्यासाठी नेहमी तत्पर असतात। तर आपण भेटणार आहोत रामभाऊ तायडे यांना आणि जाणून घेऊया। दादा जय भीम। जय भीम। सर्वप्रथम अभिनंदन तुम्हाला। थँक्यू। महाराष्ट्राचे नेते म्हणून तुमची घोषणा झालेली आहे दुपारी पत्रकार परिषदेमध्ये पाहिलं आपण। दादा काय सांगाल तुम्ही सध्याची परिस्थिती? आज खरोखर आनंद झाला मला आणि माझ्या सर्व संपूर्ण टीमला कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना आम्ही प्रामाणिकपणे आणि विश्वासाने सन्माननीय आनंदराज आंबेडकर यांच्या पक्षामध्ये म्हणजे रिपब्लिक सेनेमध्ये आम्ही प्रवेश घेतलेला आहे आणि त्यांनी माझं नेतेपद म्हणून महाराष्ट्रात डिक्लेअर केलेलं आहे। परंतु माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा अशी आहे पदाधिकाऱ्यांची आता साहेबांनी लवकरच अध्यक्षपद द्यावं बरं का आणि एक परत झंझावात सुरुवात करावी। पण आशिष आमचे म्हणाले का काही हरकत नाही बरं का तो पण विषय होऊन जाईल पण त्याला थोडस वेळ लागेल, हरकत नाही। तरी सुद्धा आपण उद्यापासून महाराष्ट्रामध्ये झंझावात सुरू करणार आहे आणि आज जो कार्यक्रम झाला विश्रामगृहामध्ये ठाणे या ठिकाणी त्या ठिकाणी माझे सर्व संपूर्ण कार्यकर्ते पदाधिकारी आणि महिला भगिनी जास्त प्रमाणात आल्या आणि अतिशय आनंदाने आम्ही पक्षप्रवेश केला साहेबांच्या नेतृत्वाखाली। दादा पुढचं महाराष्ट्रावर कशी आपली हे असणार समीकरण कशी असणार? समीकरण म्हणण्याच्या डोक्यात एकच आहे का रिपब्लिकन सेना हा पक्ष कसा वाढेल महाराष्ट्रामध्ये आणि एक नंबरला कसा येईल हा पक्ष पण तेच आमच्या डोक्यात असणार आहे। बाकी समीकरण वगैरे ह्या आतल्या गोष्टी असतात परंतु रस्त्याची लढाई आमचा पक्ष रिपब्लिकन सेना आणि आम्ही कसा घराघरात पोहोचणार प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये कसा पोहोचणार ते आमचं ध्येय असणार आहे। दादा आपण काय सांगाल? आपलं नाव? मला अशोक बनसोडे। दादा काय सांगाल आज रामभाऊ तायडे यांची आनंदराज साहेबांच्या समोरच उपस्थित असतानाच त्यांचा प्रवेश झालेला आहे, काय सांगाल तुम्ही? काय आनंद आहे? जेव्हा रामभाऊ तायडे आमचं एक हे झालं की आपल्याला असं करायचंय तर आम्ही एवढे खुश झालो सगळे आमचे कार्यकर्ते की बोला ठीक आहे आपल्याला कुठेतरी आपली भूमिका घ्यायची आणि त्यासाठी आपल्याला कुठेतरी एक पाऊल उचलायचं आहे। त्यामुळे आम्ही हे पाऊल उचललं आणि एवढं समाधान वाटलं की आजचा जो कार्यक्रम झाला तो एवढा समाधान झाला की आज आम्हाला वाटलं की आपण महाराष्ट्रामध्ये एकदम पिंजून काढू आणि चांगलं ही दौड ठाण्यापासून चालू होणार आहे ती पुऱ्या महाराष्ट्रात होईल तेवढं मी सांगतो। तर आपल्यासोबत विद्यार्थी सेनेचे आशिष गाडे सर आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या जे नेहमी तुम्ही सामाजिक कार्यामध्ये पाहत असाल, मोठं आंदोलन असेल किंवा काय असेल साहेबांसोबत नेहमी असतात। आशिषजी गाडे सर जय भीम। जय भीम सर काय सांगाल आज मोठे नेते लाभलेले आहेत आपल्याला, काय सांगाल तुम्ही? खरं तर आपण पाहत होतो गेल्या अनेक दिवसापासून आमची रामभाऊंची बरीच चर्चा सुरू होती की आपण आता आनंदराज आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काम केलं पाहिजे आणि त्यांनी खरंच आमच्या काही गोष्टी ऐकल्या जे रिपब्लिकन सेनेमध्ये आपण काम केलं पाहिजे, आनंदराज आंबेडकर साहेबांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवले पाहिजे, खऱ्या अर्थाने आपण बाबासाहेबांच्या रक्ताशी सोबत राहिलो पाहिजे। या गोष्टी या स्वतःच रामभाऊ आमच्याकडे त्या व्यक्त केल्या आणि आज ठाण्यामध्ये रामभाऊचं काम मोठ्या प्रमाणात आपण गेल्या अनेक दिवसापासून पाहतोय आणि रामभाऊ सारखा एक चांगला हाडाचा कार्यकर्ता तळागाळातला कार्यकर्ता आज नेता म्हणून आमच्या रिपब्लिकन सेनेला लाभला ही एक आनंदाची गोष्ट आहे। आता ते एक्स कॉर्पोरेटर सुद्धा आहेत तर नक्कीच याचा फायदा होईल का? नक्कीच आपण सगळं पाहिलं असेल रिपब्लिकन सेनेमध्ये ठाण्यामधला एक एक्स कॉर्पोरेटर ते नगरसेवक होते ते आज आपल्या पक्षामध्ये रामभाऊच्या रूपाने आलेले आहेत आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे येणारी जी घोडदौड येणारी निवडणूक आहे ती महानगरपालिकेचीच असणार आहे आणि नक्कीच रामभाऊचा
फक्त ठाण्यासाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या ज्या ज्या जिल्ह्यामध्ये निवडणुका आहेत, पंचायत समितीच्या निवडणुका असतील, जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आणि ठाणे जिल्हा महानगरपालिकेच्या निवडणुका, त्या प्रत्येक ठिकाणी रामभाऊचा अनुभव आमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. आणि म्हणून तिथे आम्हाला प्रत्येक वेळी रामभाऊच्या अनुभवामुळे यश प्राप्त होईल अशी मी आशा व्यक्त करतो. तर आपल्यासोबत आहेत रायगड जिल्हा अध्यक्ष संतोषदादा पवार, त्यांच्याकडून जाणून घेऊया, कारण रायगडची बुलंद आवाज आहेत आणि ते सगळीकडे रामभाऊची सहायता करण्यासाठी पण तत्पर असणार आहेत. दादा जय भीम. जय भीम. आज अतिशय आनंदाचा दिवस आहे. आज आमचे परममित्र तसेच या ठाणे जिल्ह्याचे ठाण्याचे माजी नगरसेवक रामभाऊ तायडे यांनी आज अधिकृतपणे रिपब्लिकन पक्षामध्ये प्रवेश केला. आणि हा प्रवेश उत्सव म्हणजे हा मला प्रवेश नसा, मला उत्सव वाटत होता. अनेक कार्यकर्ते म्हणजे शेकडो कार्यकर्ते आज रामभाऊंच्या संगतीने त्यांनी प्रवेश केला. अतिशय खूप ही चांगली गोष्ट आहे. मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये ज्या निवडणुका होतील त्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये बघितलं तर सर्वात मोठा सिंहाचा वाटा हा ठाण्यामधून रामभाऊच्या माध्यमातून असणार आहे. अतिशय मला आनंद, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय आनंदराज आंबेडकर साहेबांनी जी भूमिका घेतली आहे का आमचे कार्यकर्ते यापूर्वी रस्त्यावर उतरून आंदोलन करायचे, कुठे पोस्टर लावायचे, कुठे झेंडे हातात घेऊन फिरायचे. आज त्यांना मुख्य प्रवाहात आणायचं आणि त्यांना सत्तेमध्ये कसा सहभाग भेटला पाहिजे यासाठी त्यांनी शिवसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्याबरोबर युती केलेली आहे. आणि हे पाहून आज अनेक जण रिपब्लिकन सेनेमध्ये प्रवेश करत आहेत. आम्हाला आज रामभाऊ तायडे हे महाराष्ट्राचे आम्हाला नेते लाभले आहेत. येणाऱ्या काळामध्ये ते महाराष्ट्राचे पूर्ण नेतृत्व करतील अशी आमची इच्छा आहे आणि त्यासाठी आम्ही संपूर्ण ताकद पणाला लावू. हे होते आपल्यासोबत संतोषदादा पवार. तर आपल्यासोबत आणखीन काही पदाधिकारी आहेत, त्यांच्याबरोबर जाणार. दादा तुमचं नाव? मी GS वायकराव. राष्ट्रपिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब हे रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आणि आज जे दलित पॅंथरचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष होते माननीय रामभाऊजी तायडे साहेब यांनी पालिकेमध्ये नगरसेवक पद भूषवलं आणि अनेक पदे अशी त्यांनी भूषवून आज त्यांनी सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांचं नेतृत्व स्वीकारलं आणि त्यांच्या पक्षामध्ये आज जाहीर प्रवेश केला. हा जाहीर प्रवेश त्यांनी एकट्याने न करून राज्यामधील अनेक तरुणी असतील, महाराष्ट्रातील महिला असतील, अनेक कार्यकर्ते, जुने कार्यकर्ते असतील, या सर्वांनी रामभाऊजी तायडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज रिपब्लिकन सेनेमध्ये प्रवेश केला. त्यांची पुढील भूमिका असणार आहे की राज्यामध्ये ज्या ठिकाणी रिपब्लिकन सेना गेली नसेल त्या ठिकाणी रिपब्लिकन सेना पोहोचून आणि एक चांगले दिवस अमेरिकेच्या चळवळीला एक चांगले दिवस येतील अशा पद्धतीने आज ती वाटचाल करतील अशी मी त्यांच्याकडनं अपेक्षा करतो. रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी आणि रामभाऊ तायडेजी ज्यांनी नेहमीच दलित समाजावरती असू द्या या इतर समाजांवर असू द्या नक्कीच न्याय प्रणाली त्यांची एकदम चांगली ठरलेली आहे. तर याच अनुषंगाने महाराष्ट्रातील एक मोठे नेते लाभलेले रिपब्लिकन सेनेला या आनंद उत्सव आज दुपारी मनवला गेला होता. त्या संदर्भात आपण त्यांच्याशी भेटून जाणून घेतलं. तुमची प्रतिक्रिया नक्की व्यक्त करा. रिजनल लिस्ट हरीश पवारसह मी 25 ठाणे.